आहे ना वर्तुळ? व्हेरी गुड. तर आपण आज वर्तुळ या धड्याला आपण सुरुवात करू. भाग 2 मधला सोपा धडा आहे. फक्त आपल्याला जे आहेत गुणधर्म ते कळले पाहिजेत व्यवस्थित. वर्तुळ म्हणजे काय? तर वर्तुळ म्हणजे बघा, आपल्याला जर वर्तुळाचं उदाहरण द्यायचं आहे तर आपण वर्तुळाचं उदाहरण आपण काय देऊ शकतो? नेहमीच्या आपल्या व्यवहारामध्ये वर्तुळाच्या आकाराची कोणती वस्तू असते? सांगू शकता का? बघा, वर्तुळ धड्यामध्ये की नाही आपल्याला वर्तुळ म्हणजे काय आणि वर्तुळासंबंधीच्या काही ज्या व्याख्या आहेत त्या आपल्याला याच्यामध्ये वर्तुळासंबंधीचे काही जे टर्म्स आहेत, वर्तुळाच्या संबंधीच्या ज्या काही टर्म्स आहेत, म्हणजे जे काही घटक आहेत वर्तुळाचे ते आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर वर्तुळाच्या जीवेचे गुणधर्म आपल्याला शिकायचे आहेत. या दोनच गोष्टी आहेत ज्या थेरॉटिकल आहेत त्याच्यामध्ये. बाकी हे आंतरवर्तुळ आणि परिवर्तुळ हे आपल्याला आकृत्या काढायच्या, हे कन्स्ट्रक्शन आहे, रचना आहे. रचना म्हणजे आपल्याला आकृती काढायची. मग ते सोपं आहे, एकदम धडा सोपा आहे. फक्त आपल्याला या दोन गोष्टी शिकायच्यात. वर्तुळ काय, वर्तुळाचे वेगवेगळे भाग कोणते आहेत आणि वर्तुळाच्या जीवेचे गुणधर्म काय आहेत हे आपल्याला शिकायचं आहे. बरं, आता वर्तुळ आपण जेव्हा आता वर्तुळ कसं काढायचं ना हे आपण आधी पण शिकलेलं आहे. की वर्तुळ आपल्याला समजा सांगितलं की 4.5 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा, असं समजा आपल्याला प्रश्न दिला असेल तर आपण यापूर्वी सुद्धा वर्तुळ आपण काढलेले आहेत. आपल्याला समजा सांगितलं त्यांनी 4.5 त्रिज्येचे काय काढा, वर्तुळ काढा. आता वर्तुळ जेव्हा आपल्याला काढायला सांगतात तेव्हा आपण वापर करतो कंपासचा. आपलं बघा कंपास असतं, म्हणजे त्याच्यामध्ये एका बाजूला पेन्सिल लावायची असते आणि एका बाजूला असं एक बाजूचं टोक असं टोकदार असतं, एक बाजूची आहे. आणि मग आपण पेन्सिल आणि ते लेवलला करतो आणि मग आपण कंपास मध्ये 4.5 एवढं अंतर घेतो, बरोबर आहे. 4.5 अंतर घेतल्यानंतर एक बिंदू जो आहे तो आपण फिक्स ठेवतो. एक जो टोक आहे तो आपण फिक्स ठेवतो, हलवत नाही तो. आणि ते जे अंतर आहे त्या कंपास मध्ये जे अंतर आहे ते सुद्धा मी बदलत नाही. म्हणजे एक ठराविक बिंदू आणि ठराविक अंतर पण जे कंपास मध्ये आहे ते पण मी फिक्स ठेवलेलं आहे. मग ठराविक बिंदू पासून ठराविक अंतरावर असलेले असंख्य बिंदूंचा संच. वर्तुळ म्हणजे काय, तर ठराविक बिंदूपासून ठराविक अंतरावर असलेल्या असंख्य बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ आहे. हा ठराविक बिंदू असतो. या बिंदूपासून मी जे वर्तुळ त्या कंपास मध्ये अंतर घेते ते अंतर एवढं आहे. आता तेच अंतर घेऊन मी पूर्ण वर्तुळ काढते. वर्तुळ काढताना आपण कधीही अंतर जे आहे ते पण बदलत नाही आणि तो पॉइंट पण जिथे आपण दुसरं टोक ठेवलेलं आहे ते पण आपण हलवत नाही. याचा अर्थ काय आहे की वर्तुळ म्हणजे काय आहे, बघा वर्तुळ जो आहे की नाही त्या वर्तुळावर असंख्य बिंदू आहेत. वर्तुळ जसं रेषा पण असंख्य बिंदूने बनलेली असते की नाही, रेषेवर पण असंख्य बिंदू असतात, तसेच वर्तुळावर पण आहेत असंख्य बिंदू. पण वर्तुळावरील बिंदूंचं काय गुणधर्म काय आहे माहितीये का, काय वैशिष्ट्य आहे माहितीये का, की हे जे वर्तुळावरील बिंदू आहेत की नाही हे सगळे या ठराविक बिंदूपासून म्हणजे ओ पासून सगळे हे जे बिंदू आहेत हे सगळे समान अंतरावर आहेत. वर्तुळावरचे बिंदू या ओ पासून ओ, कारण तो बिंदू आपण फिक्स ठेवलेला आहे ओ. आणि मग आपण दुसरं जो पेन्सिलचं टोक असतं ते अंतर पण फिक्स ठेवतो आणि आपण वर्तुळ काढतो. बरोबर आहे की नाही? असंच काढतं की नाही वर्तुळ, की आणखी वेगळी पद्धत आहे वर्तुळ काढण्याची? मग वर्तुळ म्हणजे काय की
ठराविक बिंदूपासून ठराविक अंतरावर असलेल्या बिंदूंचा संच. ठराविक बिंदू कोणता? हा ओ. आणि ठराविक अंतर कोणतं? तर एवढं ओ ए, एवढं अंतर. हे अंतर आहे ते ठराविक ठेवतो आपण. आणि जो बिंदू आहे ओ तो पण ठराविक ठेवतो, म्हणजे तो हलवत नाही आपण. ठराविक बिंदूपासून आणि सगळे बिंदू आपण पूर्ण वर्तुळ काढतो, म्हणजे ते असंख्य बिंदू आपण जे त्या ठराविक बिंदूपासून ठराविक अंतरावर आहे, ठराविक बिंदूपासून ठराविक अंतरावर असलेल्या, ठराविक अंतरावर असलेल्या बिंदूंच्या संचास. अनेक बिंदू आहेत, अनेक बिंदूंचा हा जो संच आहे त्याला आपण म्हणतो वर्तुळ. त्याला आपण वर्तुळाची व्याख्या आहे, वर्तुळ असे म्हणतो. ठराविक बिंदूपासून ठराविक अंतरावर असलेल्या बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ. ठीक आहे. आता हे वर्तुळ जे आहे त्या वर्तुळामध्ये काही घटक आहेत, ते आपण लक्षात ठेवायचे. पहिला जो वर्तुळाचा घटक आहे की नाही तो आहे केंद्रक. वर्तुळाचं केंद्र किंवा वर्तुळ केंद्र, केंद्रक नाही केंद्र, वर्तुळ केंद्र म्हणू आपण. वर्तुळ केंद्र म्हणजे काय? तो जो ठराविक बिंदू आहे की नाही, जो आपण फिक्स ठेवतो वर्तुळ काढताना, हा हा मधला, हा ओ, त्याला आपण काय म्हणायचं? ओला म्हणायचं सेंटर किंवा वर्तुळ केंद्र, सेंटर ऑफ सर्कल, किंवा मराठीमध्ये त्याला वर्तुळाचं केंद्र असं म्हणतो ओला. जो ठराविक बिंदू आहे तो फिक्स ठेवतो आपण, तो वर्तुळ केंद्र आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट वर्तुळात काय असते? तर दुसरी गोष्ट वर्तुळात जी आहे ती आहे त्रिज्या. या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. त्रिज्या, रेडियस. त्रिज्या म्हणजे काय माहितीये का? समजा मी एखादं वर्तुळ काढलं आणि या वर्तुळावर समजा एक केंद्रबिंदू तर असणार, वर्तुळाचं केंद्र तर असणारच. हा वर्तुळाचं केंद्र आहे समजा ओ. तर हा केंद्रबिंदू आणि या वर्तुळावर बघा, वर्तुळावर असंख्य बिंदू आहेत, हे वर्तुळावरचे बिंदू असंख्य आहेत. या बिंदूंपैकी वर्तुळावर मी कुठेही एक बिंदू घेतला, कोणताही एक बिंदू, समजा ए बिंदू मी वर्तुळावर घेतला आणि तो ए बिंदू जेव्हा मी केंद्राला जोडते की नाही, ओ ला जोडते की नाही, ती त्रिज्या बनते. बघा आपण जे ठराविक अंतर घेतो की नाही वर्तुळ करताना, कंपास मध्ये जे अंतर घेतो की नाही, ती पण तीच त्रिज्या असते. त्रिज्येची आणखी वेगळी व्याख्या कशी बनवता येईल की त्रिज्या म्हणजे काय? तर केंद्रबिंदू, वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू, वर्तुळावर कोणताही बिंदू घेतला मी, समजा हा वर्तुळावर बी घेतला आणि तो बी मी केंद्राला जोडला, वर्तुळाच्या केंद्राला जोडला, म्हणजे ओ ला जोडला, की ओ बी जी बनते, ओ बी, ओ ए, या त्रिज्या आहेत. अशा असंख्य त्रिज्या आपण सांगू शकतो, कारण वर्तुळावर असंख्य बिंदू आहेत आणि तो बिंदू आपण केंद्राला जोडला की ती त्रिज्या बनते. बघा इथे, इथे पण आता मी समजा सी घेतला, तो केंद्राला जोडला, ही त्रिज्या झाली. इथे मी डी घेतला, तो केंद्राला जोडला, ही पण त्रिज्या झाली. कुठेही तुम्ही बिंदू घ्या आणि तो केंद्राला जोडा की ती त्रिज्या बनते. याचा अर्थ वर्तुळाला एकूण त्रिज्या किती असू शकतात बरं? सांगा मला, किती त्रिज्या आपण काढू शकतो वर्तुळाला? 1, 2, तुम्हाला ऑप्शन देते हा मी. वर्तुळाला आपण अशा किती त्रिज्या आपल्याला काढता येतात? पहिलं ऑप्शन आहे तुमचं ए, जे ऑप्शन आहे ते म्हणजे 1, म्हणजे तुम्हाला एकच त्रिज्या काढता येते वर्तुळ. दुसरं ऑप्शन आहे 4, म्हणजे वर्तुळाला 4 त्रिज्या काढता येतात. तिसरं ऑप्शन आहे अनंत. 3च ऑप्शन मिळतील, 4 नको, 3 ऑप्शन, 1, 4 आणि अनंत.
किती त्रिज्या काढता येतात वर्तुळाला? अनंत त्रिज्या आपल्याला काढता येतात वर्तुळाला, कारण वर्तुळावर बिंदू अनंत आहेत ना. वर्तुळावर अनंत बिंदू असले ते आपण केंद्राला जोडले, कुठेही तुम्ही वर्तुळावर बिंदू घ्या आणि तो केंद्राला जोडा की ती जी बनते ती त्रिज्या बनते. वर्तुळावर बिंदू घ्यायचा आणि तो केंद्राला जोडायचा की त्रिज्या बनली. त्रिज्येची व्याख्या काय सांगता येईल बघा? त्रिज्येची व्याख्या अशी सांगता येईल की वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू, म्हणजे केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारा जो रेषाखंड आहे, वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारा रेषाखंड जो आहे तो म्हणजे काय असतो? तो म्हणजे असतो त्रिज्या. अशा असंख्य त्रिज्या आपल्याला काढता येतात. आणखी त्रिज्याचा एक गुणधर्म आहे की या सगळ्या ज्या एकाच वर्तुळाच्या ज्या त्रिज्या आपण काढतो की नाही, ओसी. आता बघा या वर्तुळामध्ये मी कोणत्या कोणत्या त्रिज्या काढल्यात, नाव सांगा त्रिज्यांची. या वर्तुळामध्ये त्रिज्या कोणत्या कोणत्या आहेत? केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू जोडून जो रेषाखंड बनतो ती त्रिज्या असते. कोणत्या कोणत्या त्रिज्या आहेत? ओ ए त्रिज्या आहे, ओ पण त्रिज्या आहे, ओ डी पण त्रिज्या आहे, ओ सी पण त्रिज्या आहे. बरोबर, ओ बी. बरोबर. या सगळ्या आपल्याला त्रिज्या मिळतात वर्तुळाच्या, आणि या सर्व त्रिज्या एकरूप असतात. एकच वर्तुळ आहे की नाही, या एकाच वर्तुळात असंख्य त्रिज्या असतात, पण त्या सगळ्या त्रिज्या या समान मापाच्या असतात, म्हणजे ते एकरूप असतात त्रिज्या. म्हणजे तुम्हाला जर विचारलं की समजा मी तुम्हाला सांगितलं की ओए जी आहे ती 4 सेंटीमीटर जर असेल, ओए जर 4 सेंटीमीटर असेल तर ओ ई किती असणार? ओए जर 4 सेंटीमीटर आहे तर ओ डी किती सेंटीमीटर असणार? ओ ए जर 4 सेंटीमीटर आहे तर ओ डी किती सेंटीमीटर असणार? बघा ओ ए आणि ओ ई, बघा या इथे ओ ए आणि ओ ई ह्या दोन्ही पण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. म्हणजे ओ ए पण त्याची त्रिज्या त्याच वर्तुळाची, ह्याच ओ ए ही एक त्रिज्या आहे, आणि ओई पण काय आहे? ओई पण काय आहे? ओई काय आहे? ओई त्रिज्या आहे का? त्रिज्या आहे, बरोबर. आता जेवढ्या पण त्रिज्या आहेत की नाही वर्तुळाच्या, ओ ए, ओ बी, ओ सी, ओ डी, ओ ई, या सगळ्यांचं माप सारखं असतं, म्हणजे लांबी सारखी असते. वर्तुळाच्या सर्व त्रिज्या एकरूप असतात. एकाच वर्तुळाच्या सर्व त्रिज्या एकरूप असतात. म्हणजे जेवढ्या आपण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आपण काढू त्या सगळ्या एकरूप असतात. मग ओए जर 4 असेल तर ओई किती असेल? ओए ची लांबी जर 4 सेंटीमीटर आहे तर ओई ची लांबी किती असेल? 4, कारण एकरूप आहेत त्या. ओडी ची लांबी किती असेल? ओडी
ओडीची लांबी किती असेल? 4 सेंटीमीटर. बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय की एकाच वर्तुळाच्या सर्व त्रिज्या एकरूप असतात. एकाच वर्तुळाच्या सर्व त्रिज्या एकरूप असतात. आता तिसरी जी आपल्याला व्याख्या आहे, तिसरा जो टर्म आहे वर्तुळाचा घटक आहे तो आहे जीवा. आपण इंग्लिश मध्ये त्याला कॉर्ड असं म्हणतो. जीवा. आता जीवा म्हणजे काय बरं आहे? तर जीवा म्हणजे काय माहितीये का? समजा वर्तुळ काढला आणि आता त्रिज्या कशी बनते? त्रिज्या केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू. केंद्रबिंदू वर्तुळाचा जो मधला असतो तो आणि वर्तुळावर कुठेही बिंदू घेऊन तो केंद्रबिंदूला जोडला. बघा अशी हा केंद्रबिंदू समजा आहे. हा पी केंद्रबिंदू आहे आणि हा समजा वर्तुळावरच्या कोणत्याही बिंदूला जोडला. इथे त्रिज्या बनली. आता आपल्याला शिकायचंय जीवा कशी बनते. जीवा म्हणजे काय माहितीये का? वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू घ्या. वर्तुळावर कोणतेही दोन बिंदू घ्या. समजा मी इथे वर्तुळावर इथे ए बिंदू घेतला आणि दुसरा बिंदू बी जो आहे तो सुद्धा मी वर्तुळावरच घेतला. मगाशी त्रिज्या कशी बनते? त्रिज्येसाठी एक केंद्रबिंदू आणि एक वर्तुळावरचा एकच बिंदू तो केंद्राला जोडला. हा मधल्या केंद्रबिंदूला जोडला. ही जी बनते ही त्रिज्या बनते. पण दोन्ही वर्तुळावरचे दोन्ही बिंदू ए बिंदू आणि बी बिंदू हे दोन्ही वर्तुळावर आहेत की नाही? वर्तुळावर दोन्ही पण. ए बी हे दोन बिंदू वर्तुळावर आहेत की वर्तुळाच्या आत आहेत की वर्तुळाच्या बाहेर आहेत? कुठे आहेत? वर्तुळावर आहेत, वर्तुळाच्या आत आहेत की वर्तुळाच्या बाहेर आहेत? ए आणि बी कुठे आहेत? वर्तुळाच्या बाहेर आहे? नाही. वर्तुळाच्या बाहेर म्हणजे इकडे कुठे असेल ना तर ते वर्तुळाच्या बाहेर आहे. हा वर्तुळाचा बाह्य भाग आहे. पण ते तर कुठे आहेत बघा ना. ए बघा ना कुठे आहे? आपलं वर्तुळ हा आहे, वर्तुळ म्हणतात. जो गोल काढतो की नाही आपण त्याला वर्तुळ म्हणतात. हा वर्तुळ आहे आणि या वर्तुळावरील मी कुठलेही दोन बिंदू मी वर्तुळावर घेतले आणि वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू मी जोडले की ती जी बनते ती जीवा बनते. जीवा म्हणजे जीवा बनण्यासाठी वर्तुळावरचे दोन बिंदू जोडावे लागतात. वर्तुळावर मी कुठेही दोन बिंदू घेतले. इथे घेतला समजा मी एस घेतला आणि इथे टी घेतला. तो पण वर्तुळावरच आहे. एस पण वर्तुळावर, टी पण वर्तुळावर. असे दोन वर्तुळावरचे बिंदू मी जोडले. एस टी. मग एस टी काय बनली सांगा? एस टी काय बनली? एस टी कशी बनली? वर्तुळावर मी एस घेतला आणि वर्तुळावरच टी घेतला. दोन्ही बिंदू वर्तुळावरच घेऊन ते जोडले मी. वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू घेऊन ते जोडले. समजा हा ए आहे इथे बी आहे आणि हे दोन्ही वर्तुळावर आहेत आणि मी जे जोडले ही जी एबी तयार होते ही एबी पण जीवाच आहे. एस टी जीवा आहे, एक्स वाय जीवा आहे. या वर्तुळात सुद्धा ही एबी जीवा आहे. जीवा कशी बनते? वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडले. वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड म्हणजे जीवा असतो. वर्तुळावरील कोणत्याही वर्तुळावर घ्यायचे
वर्तुळाच्या आत पण नाही, बाहेर पण नाही, वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड, वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड म्हणजे जीवा असतो. वर्तुळावरील दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड म्हणजे जीवा असतो. कळलं सगळ्यांना जीवा काय असतं? ह्या सगळ्या जीवा आहेत. हे बघा, ही XY जीवा आहे, AB जीवा आहे. कारण AB जी आहे ती पण वर्तुळावरचे दोन बिंदू जोडून बनलेली आहे. ST जीवा आहे. या सगळ्या जीवा आहेत. कळलं एवढं? केंद्र, त्रिज्या, जीवा समजलंय? बर, आता पुढची आपण व्याख्या घेणार आहोत. पुढची जी व्याख्या आहे ती आहे व्यास म्हणजे डायमीटर. आता व्यास म्हणजे काय बघा. व्यास म्हणजे काय बघा. आता समजा मी इथे हा O केंद्रबिंदू आहे आणि इथे समजा मी A बिंदू वर्तुळावर घेतला आणि B बिंदू पण वर्तुळावर घेतला आणि असे A आणि B मी काय केले, जोडले. AB जोडलं तर AB काय आहे सांगा. AB ला काय म्हणायचं आपण? AB मी कशी बनवली? AB साठी मी दोन मी वर्तुळावरचेच बिंदू घेतले. A पण वर्तुळावर घेतला, B पण वर्तुळावर घेतला आणि तो जोडला. मग A असे दोन वर्तुळावरीलचे बिंदू जोडले ना की जीवा तयार होते ना. आपण काय बघितलं की कोणतेही दोन बिंदू मी वर्तुळावर घेतले तर जी आकृती तयार होते ती जीवा असते. मग AB जीवा आहे का? AB ला जीवा म्हणता येईल का? AB ही वर्तुळावरील दोन बिंदूंना जोडून बनते का? हो की नाही? मी जी आकृती काढली आहे त्याच्यात जी AB आहे ती जीवा आहे का? जीवा आहे का AB? येस और नो? हो की नाही? थम्स अप, थम अप करा. जीवा आहे का AB? कोण सांगू शकेल का उत्तर? AB ला जीवा म्हणू शकतो का मुलांनो? ही जी आकृती तुम्हाला दिसते स्क्रीनवर तिला जीवा म्हणू शकतो का आपण? AB ला जीवा आहे ना ती. का जीवा आहे ती? जीवा का आहे? कारण काय? AB ला जीवा का म्हणायचं? बरं, ठीक आहे. जीवा म्हणजे काय सांगेल का कोण? जीवा म्हणजे काय? तुम्हाला मी व्याख्या सांगितली की जीवा म्हणजे काय. जीवा कोणाला म्हणायचं? कोणाला म्हणायचं? हे बघा, याला जीवा म्हणायचं. वर्तुळावरील दोन बिंदूंना
वर्तुळावरील दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड म्हणजे जीवा असतो. मग हे जे हा जो AB बनलाय तो वर्तुळावरचे तर दोन बिंदू जोडून बनलाय. मी A वर्तुळावर घेतला आणि B सुद्धा वर्तुळावरच घेतला आणि यांना जोडलं मी. ही ST ही पण जीवा आहे का? ST जीवा आहे का? ST आहे, बरोबर. आता बघा, इकडे बघा, आता लक्ष द्या. आपल्याला व्यास म्हणजे काय शिकायचंय? व्यास. बघा, AB पण जीवाच आहे आणि ST पण जीवाच आहे. या दोन्ही जीवाच आहेत आकृतीमध्ये. AB ला पण जीवाच म्हणायचं आणि ST ला पण जीवाच म्हणायचं. का? कारण त्या ज्या बनल्या त्या वर्तुळावरील दोन बिंदूंना जोडून बनलेल्या आहेत. मी वर्तुळावर दोन बिंदू घेतले, जसं S आपण वर्तुळावर आहे, T पण वर्तुळावरच आहे आणि दोन्ही वर्तुळावरील बिंदू जोडले की जी तयार होते ती जीवा असते. मग AB जीवा आहे. पण AB जो आहे की नाही, AB जी जीवा आहे की नाही, ती AB जीवा केंद्रबिंदूतून जाणारी जीवा आहे. तशी ST केंद्रबिंदूतून जाणारी आहे का जीवा? ST केंद्रातून जाते का? दिसते का आकृतीमध्ये? केंद्रातून, केंद्रबिंदू O आहे, त्या केंद्रातून ST गेली का? ST म्हणजे आपली ST ची गाडी नाही, लाल डब्याची, आपली लाल परी ST बोलतो ना आपण त्याला. बरं, सगळ्यांनी आपला डावा हात वरती करा, बघू. वेव करा डावा हात. असं करा. डावा हात. लेफ्ट हँड. व्हेरी गुड. ST म्हणजे आपला ST कोणाला म्हणतो आपण? आपल्या गावाला जाणाऱ्या गाड्या असतात की नाही, त्याला पण ST म्हणतात ना. लाल गाड्या, आपल्या लाल परी पण म्हणतात. आजकाल त्याला नाव नाव नवीन दिले, लाल परी. माहितीये का तुम्हाला? प्रवास केलाय कधी तुम्ही ST मधून? केला का? आम्ही तर लहानपणापासून ST मधूनच जातो. इथे आपली ST, ती ST वेगळी, ती ST स्टेट ट्रान्सपोर्ट असते आणि इथे मी जी ST बोलते ती आपली वर्तुळातली ST जीवा आहे. AB पण जीवा आहे, ST पण जीवा आहे. पण ही जी AB जीवा आहे ती कुठून जाते? कुठल्या गावावरून जाते? AB जीवा कोणत्या गावावरून जाते? जीवा AB ला मध्ये कुठला तरी स्टॉप. बापरे, एवढा आवाज मुलांनो, केवढा आवाज. AB जीवा कोणत्या गावावरून जाते? कोणाच्या गावावरून जाते जीवा AB? जीवा AB केंद्राच्या गावावरून जाते. केंद्राच्या, केंद्रबिंदू आहे बघा मध्ये, आहे की नाही? ही AB जी जीवा आहे ती जाताना मध्ये केंद्राच्या इथून जाते. केंद्राला भेट देऊन खडकी शाळेच्या इथे कोणी नाहीये का शिक्षक मुलांनो?